आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा दिमागदार शुभारंभ. दिलबहार तालीम मंडळाची विजयी सलामी. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धाचा दिमागदार उद्घाटन सोहळा बुधवारी छत्रपती शाहू स्टेडियम येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव तसेच हर्षल सुर्वे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत, संभाजी जाधव, माणिक मंडली, इस्माईल बागवान, ओंकार जाधव, जय जाधव, नरेंद्र पायमल, किरण अतिग्रे, प्रवीण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन बालगोपाळ तालीम मंडळ व जाधव इंडस्ट्रीज यांच्या वतीने करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यावेळी अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कार्याध्यक्ष निवास शिंदे तसेच संयोजन सचिव राहुल चव्हाण, अप्पासाहेब साळुंके, युवराज कुरणे, बबन थोरात, विजय निकम, संजय साळुंके, अशोक दळवी आदींची उपस्थिती होती. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात दिलबहार तालीम मंडळने दमदार खेळ करत उत्तरेश्वर तालीम मंडळवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या सत्रात 25व्या मिनिटाला स्वयं साळुंखे याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात 75व्या मिनिटाला संकेत व्यसनेकर व 83व्या मिनिटाला अंजली यांनी गोल नोंदवत विजय निश्चित केला. संपूर्ण सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने आक्रमक व शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना संधी दिली नाही. या विजयासह त्यांनी स्पर्धेत विजयी सलामी देत आघाडी घेतली आहे. सामन्याचे समालोचन विजय साळुंके यांनी प्रभावीपणे केले. उद्घाटन सोहळा आणि सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. त्यामुळे स्टेडियममध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.